राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकरांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळून येण्याची चिन्ह आहेत। नाशिकमधल्या महिला पदाधिकाऱ्यांनी चाकणकरांविरोधात आघाडी उघडली आहे। रुपाली चाकणकरांना पक्षातील सर्व पदांवरून बडतर्फ करावं अशी मागणी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे करण्यात आली आहे। तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांसोबत मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेत चाकणकरांची पाठराखण केल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे चाकणकरांमधून राष्ट्रवादीमध्ये आता 2 गट पडल्याचं दिसून येत आहे। तर बोंदू खरातचं महिला अत्याचार प्रकरण उघड झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच रुपाली चाकणकर यांच्या विरोधामध्ये एक गट सक्रिय झालाय। चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून बडतर्फ करावं या मागणीला आता जोर येतोय। नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हा अध्यक्ष आणि बगूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनी रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। त्यांचं जे आता प्रतिमेचा विषय झालेला आहे किंवा ज्या या घटनेशी आतापर्यंत आम्ही राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक जिल्ह्यातून यापूर्वी कुठेही महिलांवर अत्याचार झाले किंवा महिलांवर कुठल्याही घटना घडल्या तर आंदोलनाला मी सगळ्यात पुढे राहायचे आणि आम्ही कायम या गोष्टींचा विरोध केलेला आहे। आणि आता ह्या प्रकरणामध्ये आमच्या वरिष्ठांचं जर नाव येत आहे तर जरी त्या पक्षांतर्गत विषय असतील किंवा पक्षाच्या असतील म्हणून आम्ही बोलायचं नाही हे कुठेतरी चुकीचं वाटतं। आणि आज आम्ही महिलांमध्ये जेव्हा जाऊ किंवा ग्रामीण भागामध्ये घेऊन महिला संघटना जेव्हा वाढवायचा प्रयत्न करू तेव्हा बोट आमच्याकडे दाखवलं जाणार आहे की आता का तुम्ही गप्प बसले आहात। त्यामुळे कुठेतरी उत्तर आम्हाला लोकांना द्यायचं आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत नाही। भोंदूबाबा अशोक खरातच्या ट्रस्टवर रुपाली चाकणकर आहेत, त्यामुळे चाकणकर या खरातच्या कारनाम्यामध्ये सहभागी आहेत। म्हणूनच चाकणकरांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलेली आहे। खरातला मदत करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई व्हायला हवी, मग त्या राजकारणी असोत की प्रशासनातले असोत। मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाई करायला हवी। खरातसारख्या भोंदूबाबांची संख्या असंख्य आहे, त्यांचा पर्दाफाश करायला हवा, याकडेही कुंभार यांनी सरकारचं लक्ष वेधलं। रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याने प्रश्न सुटत नाही। त्यांना या प्रकरणामध्ये आरोपी केलं पाहिजे आणि त्यांना अटकही केली पाहिजे, कारण केवळ महिला म्हणून त्यांना सवलत देण्यासारखं त्यांचं वर्तन नाहीये। म्हणजे त्यांची आणि त्या तटकरेंची आता ठीक आहे, आरोप करणाऱ्यांनी कदाचित राजकीय केले असतील, हे सगळं त्यांची आता लिपापोती चाललेली आहे। परंतु या लिपापोतीला भीक घालण्याचं कारण नाही, पोलिसांनी आपलं काम करावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।